श्रीराम. आता आपण 95वाचा श्लोक बघूया. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. शुका कारणे कुंटनी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. श्रीराम. राम नामाची महती सांगताना समर्थ इथे 2 उदाहरणं देतात. एक अजामेळ, जो दुर्वर्तनी होता, स्वैराचारी होता, आयुष्य पूर्ण इंद्रिय सुखामध्ये घालवले, पण अगदी मरताना आपल्या नारायण नावाच्या पुत्राला हाक मारी प्राण सोडले. पण नारायणाचा धावा ऐकून विष्णुदूतही यमदूताच्या समोर आले, पण विष्णुदूतामुळे ते तसेच गेले आणि अजामेळाचे प्राण वाचले. फक्त मुलाचे नाव घेतले म्हणून, परमेश्वराचे म्हणून नाही तर मुलगा म्हणून. तरीही प्राण वाचलेल्या अनुभवाने अजामेळ नामाला लागला आणि उद्धरून गेला. तसेच पिंगला नावाची वेश्या आपल्या पोपटाला राम म्हणायला शिकवता तिच्या तोंडून रामस्मरण घडले आणि तीही भवसागर तरून गेली. तरी रामनामाने एवढ्या निम्नस्तरीय लोकांचा उद्धार होतो, तर आपल्यासारख्या पापभिरूप जीवाचा उद्धार का नाही होणार? म्हणून समर्थ अशा प्रकारचा आशावाद निर्माण करतात आणि नामस्मरणाला प्रेरित करतात.